महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, साधारणतः गेल्याच महिन्यात मी नाशिकमध्ये आलो होतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे त्यावेळेला जे आलो होतो ते पोलीस अकॅडमीचं लोकार्पण करण्यासाठी, उद्घाटन करण्यासाठी. एक अप्रतिम अशी अकॅडमी महाराष्ट्र राज्याची आपण नाशिकमध्ये सुरू केली आणि समाधान, आनंद मला या गोष्टीचा आहे, नक्कीच आहे की त्या अकॅडमीचं भूमिपूजन सुद्धा साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याच हस्ते झालं होतं. हे मी का सांगतोय की आता आपले उपमुख्यमंत्री म्हणाले की आपण माझ्या नेतृत्वाखाली, नेतृत्व आहे बरोबर आहे, पण टीमवर्क फार महत्वाचं असतं. नेतृत्व जोरात आहे आणि टीम नसेल तर उपयोग नसतो. तर आपली ही जी महाविकास आघाडीची टीम आहे, सरकारची टीम आहे, ती नुसती बोलघेवडी नाही, तर जे बोलतो ते करून दाखवतो आणि त्याची उदाहरणं समोर ठेवणारी आहे. आज मला पुन्हा आनंद होतोय की एक वेगळा विषय मला गुलाबरावांनी खरं म्हटलं तर तिथे येऊन उपस्थित राहून उद्घाटन करा अशी गळ घातली होती. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एका बाजूला गुलाबरावांनी तिथे येण्याची गळ घातलेली आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिशेने आलेलं गुलाब वादळ. आता दोन्ही गुलाबांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एका वादळाने तिथे मराठवाड्यामध्ये त्याचे जे काही साईड इफेक्ट, वादळाचे सुद्धा साईड इफेक्ट, काय हाहाकार उडवलेला आहे आपण पाहिला. नाशिक त्या बाजूने सुद्धा ते आता पुढे सरकलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच वादळाचं एक साधारणतः एक कारण मीमांसा असते की हे असं का होतंय, सातत्याने वादळ का आपटतायत आपल्याकडे. यापूर्वी वादळ येत नव्हती अशातला भाग नाही, येत होती, पण साधारणतः 1-2-5 वर्षानंतर एखादं यायचं आणि विशेषतः ते पूर्व किनाऱ्यावरती जायचं आपल्या देशाच्या. आत्ताचं सुद्धा हे वादळ पूर्व किनाऱ्यावरनं असं मध्ये सरकलं आणि करता करता आपल्याकडनं पुढे गेलं. त्याच्या आधी टोकते वादळ आलेलं, गेल्या वर्षी निसर्ग आलं, मध्येच अतिवृष्टी होते, मध्येच पूर येत आहेत, करोना तर बसलाच आहे बोकांडी. तर या सगळ्याचा जो काही एक अभ्यास केला तर त्याचं मूळ कशात आहे आणि ते मूळ शोधण्याचं काम, आणि नुसतं शोधून नाही तर त्याच्यावरती लक्ष देऊन विचारपूर्वक पुढे पाऊल टाकायला पाहिजे हे ओळखून आपण या संस्थेचं एक महत्व जाणून त्याची सुरुवात आज करतात. म्हणून मी गुलाबराव आहेत, छगनराव आहेत, सगळे ज्यांचे हातभार या अत्यंत महत्वाच्या कार्याला लागलेले आहेत आणि लागत आहेत, मग ते किशोरराजे असतील, चांदे साहेब असतील, किती जणांची नावं घ्यायची, सगळेच जण आपले सहकारी आहेत. या सगळ्यांना केवळ मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री असल्याने तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी धन्यवाद देतोय. याचं कारण असं की छगनरावांनी मित्राची एक वेगळी फोड करून सांगितली, मित्रो, आपण आजपर्यंत बघत आलेलो आहोत की विकास आणि पर्यावरण हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत की काय असं वाटायला लागलं. कारण आपल्याला विकासाचा ध्यास आहे तो असलाच पाहिजे. आपल्याला जगाचं एकूण जो काय आधुनिकीकरण होत आहे त्यातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान, सर्वोत्तम गोष्टी आपल्याकडे असल्याच पाहिजेत. त्या असताना आपण एक गोष्ट विसरतो की घाई मध्ये पुढे जात असतो आणि ती घाई आपण अनेकदा मी रस्त्यावरती बघतो, पाट्या लावलेल्या असतात अपघात होऊ नये म्हणून. अति घाई संकटाग्नी अशाची काही गोष्टी तिकडे पाट्या लावलेल्या असतात. तसंच आहे विकास करताना सुद्धा आपण एकूण पर्यावरणाची किती हानी करतोय, त्याचा दुष्परिणाम, त्याचा फटका आपल्याला आत्ता नाही, ताबडतोबी नाही तर पुढे कधी बसू शकेल का, याचा विचार न करता आपण काही कार्यक्रम आखत असतो, काही गोष्टी विकासाच्या नावाने रेटून नेत असतो. आता साधी गोष्ट आहे की अनेक ठिकाणी, अनेक शहरांमध्ये आपण अत्यंत चांगल्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, फिल्टरेशन प्लांट वगैरे आहे, मुंबईमध्ये सुद्धा आहे, बऱ्याच ठिकाणी आपण केलेले. पण ते प्लांट चांगले केल्यानंतर तिथून घरापर्यंत जे पाणी येतं, चांदे साहेब आपण एक 15 दिवसापूर्वी गुलाबराव आपण सगळ्यांनी बैठक घेतली होती आणि ती जी योजना आहे घर घर में नल, ज्याचा उल्लेख माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण केले की त्याच्यासाठी आता बराचसा पैसा केंद्र पण देते, आपण पण देतोय. कारण पाणी ही मूलभूत गरज आहेच.
पण ते पाणी देताना शुद्ध पाणी आणि ते घरामध्ये पोहोचवणं हा महत्वाचा भाग आहे. आपल्याकडे काय होतंय की पूर आल्यानंतर दरवाजातून पाणी आत येतं आणि नळातून पाणीच येत नाही. या दोन्ही गोष्टी होता कामा नये. नळातून शुद्ध पाणी आलं पाहिजे आणि दरवाजाच्या आत पाणी येता कामा नये. आता त्याची सांगड घालण्यासाठी अभ्यास नेमका कुठे करायचा, प्रशिक्षण कोणी द्यायचं, तर ते आता इकडे दिलं जाईल. आणि एकूण मी फिल्म बघितली, अप्रतिम आहे. म्हणजे प्रशिक्षण कसलं, तर ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास करणारं आणि तिथलं प्रशिक्षण केंद्रातलंच वातावरण जर का असं कुबट कोंदट असं असेल तर तिकडे तुम्ही स्वच्छ पाणी, स्वच्छ हवामान, पर्यावरणाचा काय अभ्यास करणार. तर तिथलं वातावरण सुद्धा तुम्ही अप्रतिम असं केलेलं आहे. आखीव रेखीव आहे. एक गेल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे, तसं मला फिल्म बघतानाच वाटतंय. तर तिकडे खूपच चांगलं असतात. तर अशा पद्धतीने मला देशात अशा किती संस्था असतील आहेत कल्पना नाहीये, पण आपल्याकडे मात्र आपण एक पुढे पाऊल टाकलेलं आहे. त्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो आहे. प्रदूषण टाळून विकास कसा करता येईल, पर्यावरणाची हानी टाळून विकास कसा करता येईल, घराघरामध्ये सुद्धा शुद्ध पाणी, साध्या साध्या गोष्टी असतात. मी तुम्हाला सांगितलं ना, अनेक ठिकाणी जातो, अत्यंत सुंदर तळं असतं, पण त्या तळ्यामध्ये मग तिथले गावकरी आणि काही लोक सांगतात की इकडे या बाजूच्या गावातलं सांडपाणी सोडलं जातं. काय उपयोग आहे त्याचा. म्हणजे निसर्गाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे. निसर्गाने दिलेलं देणं नुसतं जपलं तरी आपण खूप प्रगती करू शकतो. पण निसर्गाने दिलेलं देणं आपण विसरून जातो आणि एका वेड्या विकासाच्या स्वप्नापायी त्याची विल्हेवाट लावत पुढे पुढे जात राहतो. एकूण काय की आपण नोकरीला, उद्योगाला, व्यवसायाला लागलो की आपल्यातली एक विद्यार्थ्याची वृत्ती आहे ती संपून जाते, ती थांबते. तर ती मरू न देता ती जोपासत जोपासत प्रत्येक पावलावरती एक प्रशिक्षण हा शब्द थोडासा बोजट जरी वाटला तरी माहिती घेऊन अभ्यास करून पुढे जाणं ही आता काळाची गरज. काळ म्हणजे कोण, शेवटी आपणच आपले काळ काही वेळेला दुर्दैवाने ठरतो. तर आपण आपले काळ ठरवू न देता जी गरज आपली आहे ती आजची सुद्धा आणि भविष्याची आहे, तिच्यासाठी एक महत्वाचं टाकलं गेलेलं पाऊल आहे. मला असं वाटतं की केवळ आपल्या राज्यातलेच नव्हे, देशातलेच नव्हे, तर परदेशातून सुद्धा विद्यार्थी इथे येऊन नेमकं इकडे काय चाललेलं आहे, कसं शिकवलं जातं, काय केलं जातं, त्यांच्याकडचे विषय सुद्धा आपण कसे हाताळू शकतो ह्याचं प्रशिक्षण घेतील. मी पुन्हा एकदा ज्यांचे हातभार, ज्यांचं सहकार्य या अप्रतिम अशा वास्तूला लाभलेलं आहे. पर्यावरण आणि विकास मित्रा ही संस्था, सुरुवातीला म्हणजे म्हटलं की पर्यावरण आणि विकास हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत, असं जणू काही एक वातावरण तयार झालेलं आहे. आता पर्यावरण हा विकासाचा आणि विकास हा पर्यावरणाचा मित्र होण्यासाठी या संस्थेचा खूप मोठा उपयोग होईल, अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.